300°5 अर्थात 963 किलोहर्ट्झवरून आम्ही बोलत आहोत. हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं कार्य आणि उद्दिष्ट याविषयी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य श्री उद्धव नेरकर यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. मंडळी, गाईला आपल्या समाजामध्ये आपण मातेचा मान देतो. गाय ही आपल्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण जाणतोच आणि त्यामुळे तिला मातेचा दर्जा आपण दिलेला आहे. नुकतंच देशी गोवंशाला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. गाईला जरी आपण गोमाता समजत असलो तरी आजही बऱ्याच ठिकाणी गोहत्येचं प्रमाण हे बरंच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी गोहत्येविरुद्ध कडक कायदा करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र गोसेवा आयोगाने केलाय. या गोसेवा आयोगाचं काय उद्दिष्ट आहे आणि त्यांचं काम कसं असतं याबद्दल आज आपण या समितीचे सदस्य श्री उद्धव नेरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. उद्धवजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. उद्धवजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोग हे काय आहे, त्याची स्थापना कधी झाली त्याविषयी सांगा. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये पशूंचे संरक्षण, संवर्धन व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी गोसेवा आयोग अधिनियम 2023 मंजूर झालेला असून 28/4/2023 रोजी तो शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि या राजपत्राच्या आधारावर महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023 हा दिनांक 10/5/2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारा राज्यात लागू करण्यात आलेला आहे. खरं पाहिलं तर आयोगाची रचना ही महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023च्या कलम 3 खंडमधील 4 याद्वारे महाराष्ट्र गोसेवा आयोगाची रचना झालेली असून या अधिकारान्वये नेमून दिलेले कार्य पार पाडण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग 2023 हे गठीत करण्यात आला आहे. आणि आयोग हा अखंड परंपरा व सामायिक मोहर असलेला एक निगम निकाय आहे. बरं. दर 5 वर्षांनी पशु जनगणना होते. तर आपल्या देशामध्ये 2020ला पशु जनगणना झाली आणि त्या पशु जनगणनेमध्ये देशी गोवंशाची संख्या ही शासनाला चिंतनीय वाटली. ती संख्या एवढी चिंतनीय होती की एकूण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1,39,00,000 समथिंग आपल्या देशी गोवंशाची, त्याच्यामध्ये देशी आणि विदेशी अशा दोन्ही मिळून संख्या आहेत. आणि लोकसंख्येचा जर विचार करता तर ही तफावत कुठेतरी शासनाला चिंतनीय वाटली आणि त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोगाची स्थापना झाली. आता या आयोगाचा मुख्य उद्देश असा आहे की सर्व ज्या गोशाळा असतात, गोसदन असतात, पांजरापोळ असतात, यांचं पर्यवेक्षण करणं. सर्व गोशाळा ह्या आयोगाकडे सर्वात पहिले नोंदणी करणं आणि नोंदणी झाल्यानंतर वर्षातून 4 वेळ त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं. शासन आणि गोशाळा संचालक किंवा पशुपालक यांच्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या शासन दरबारी मांडणं हे आयोगाचं मुख्य कार्य आहे. बरं. आता तुम्ही सांगितलं की या आयोगामार्फत तुम्ही कसं कसं कार्य करता. आजच्या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती गोशाळा आहेत? एकंदरीत आतापर्यंत आपण जर गोवंश रक्षण संवर्धन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या काही प्रमुख संस्था आहेत त्यांनी एक सर्वे केला आणि त्या सर्वेच्या आधारावर असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये एकूण 1065 गोशाळा आहेत. परंतु अधिकृत तो आकडा नाही आहे. त्यासाठी आयोगाकडे नोंदणी झालेल्या एकूण 950 गोशाळा सध्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे.
बरं. आता आयोग 2.5 वर्षापूर्वी स्थापन झाला, त्यामुळे बऱ्याचशा गोशाळा अजूनही आयोगाकडे नोंदणी होत आहे. त्यामुळे ही संख्या कदाचित 1200-1300 पर्यंतही जाऊ शकते. आता तुम्ही म्हणालात की अजून बऱ्याच गोशाळांच्या नोंदणी या बाकी आहेत, तर एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की गोशाळेची नोंदणी करण्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा नोंदणी कशी करायची त्याच्याबद्दल सांगा. बरोबर. सर्वात पहिले गोशाळा जर आपल्याला चालू करायची असेल तर आपल्या घटनेमध्ये गायीचं संरक्षण संवर्धन करणं हा उद्देश असावा. बिलकुल. दुसरं, कमीत कमी जर आपल्याकडे 50 गोधन असेल तरच ती गोशाळा समजली जाईल. धर्मदाय आयुक्ताकडे ती संस्था नोंदणी पाहिजे. 3 वर्ष आपल्याला गोवन संगोपनाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण नोंदणी करू शकता. आपण पूर्णपणे कामकाज हे ऑनलाईन केलेलं आहे. कोणत्याही गोशाळा संचालकाला घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. अच्छा, म्हणजे बरंच सोपं झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीमुळे म्हणा, किंवा आता ही आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे मग हे खूप सोपं झालं असेल. त्याच्यामुळे ज्यांनी केलेली नसेल नोंदणी त्यांनी लवकरात लवकर करावी. मला आता असं विचारायचं आहे की गोशाळेमध्ये गायी असतात, त्यांचं संगोपन करण्यासाठी आर्थिक मदतीची सुद्धा गरज असते, तर याच्याशी संबंधित काही सरकारच्या योजना आहेत का गोशाळेशी संबंधित? निश्चितच, त्याच्याबद्दल सांगा. निश्चितच. महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन झाला त्यापूर्वीपासून अनेक गोशाळा संचालकांची मागणी होती. राज्यघटनेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पशुप्राण्यांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. हो. भारत सरकारचं नीती आयोगसुद्धा हे सांगते की एका गाईला एका दिवसाचा खर्च हा साधारण 100 रुपये एका दिवसाचा. बरोबर. आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून 3 योजना ह्या गोशाळा संचालकांच्या मदतीसाठी आणल्या आहे. सर्वात पहिले आहे सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना. या योजनेच्या माध्यमातून ज्या गोवंश किंवा गायी आहेत त्यांना स्थायी शेडसाठी, चाऱ्यासाठी, पाण्यासाठी, बायोगॅससाठी ह्या बेसिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण गोवंशाच्या आधारावर रक्कम देतो. पहिले ही योजना जिल्ह्यामधील एका गोशाळेला 1 कोटी रुपयाची होती. बरं. परंतु असं लक्षात आलं की जिल्ह्यामध्ये अनेक गोरक्षण संस्था आहेत, मग बाकीच्यांनी काय करावं. आणि 1 वर्ष झाल्यानंतर मग त्या सर्व त्यांना आपला खर्च सांभाळणं किंवा चालवणं कठीण होत होतं. त्यामुळे या योजनेचं आपण विकेंद्रीकरण केलं. मग ही योजना आपण 25 लाख रुपये तालुक्यातल्या एका गोशाळेला दिली. त्याच्यातही आपण काय केलं की गोधनाच्या आधारावर ती रक्कम ठरवली. 0 ते 50 गोधन असेल, गायी असतील तर आपण 15 लाख रुपये त्यांना निधी देतो. 50 ते 100 असेल तर आपण त्यांना 20 लाख रुपये अनुदान देतो. आणि 100च्या वर जर गोधन असेल आपल्या गोशाळेमध्ये तर त्यांना आपण 25 लाख रुपये देतो. अशा पद्धतीचं आपण ही गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना चालू केलेली आहे. आणि मागच्या आर्थिक वर्षामध्ये आपण सर्व गोशाळ्यांना पात्र ज्या आहेत त्या गोशाळ्यांना आपण निधीचं वितरण DBT सिस्टमनी केलेलं आहे. गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळेमध्ये बायोगॅस प्लांट स्लरी फिल्टर सहित उभारणीच्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्लॅन आयोजित केला आहे. ज्या गोशाळेमध्ये 50 ते 100 गोधन आहे त्या गोशाळेमध्ये 2 क्युबिक घनमीटरचा आपण बायोगॅस संयंत्र देणार आहोत. आणि त्याला केंद्राची एकूण 100% ही योजना आहे आणि त्याला गोशाळेचा हिस्सा 50% राहील आणि गोसेवा आयोगाचा 50% हिस्सा राहील. 101 ते 200 गोधन ज्या गोशाळेमध्ये आहे त्या गोशाळेमध्ये 4 क्युबिक घनमीटरचा आपण बायोगॅस बसवणार आहोत. 201 ते 500 गोधन असलेल्या गोशाळ्यामध्ये 10 क्युबिक घनमीटरचा आपण बायोगॅस बसवणार आहोत. आणि 501 पेक्षा जास्त गोधन ज्या गोशाळेमध्ये आहे त्या गोशाळेमध्ये 20 क्युबिक घनमीटरचा आपण बायोगॅस संयंत्र बसवणार आहोत. अच्छा. तर यासाठी गोशाळा संचालकांनी प्रयत्न करावा. मग आता गोशाळांना समजा आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मग त्यांनी पाठपुरावा कसा केला पाहिजे? यासाठी आपण दर आर्थिक वर्षामध्ये, जसं चालू आर्थिक वर्षामध्ये याचे अर्ज निघतील, याचं न्यूजपेपरला किंवा पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामध्ये नोटीसच्या माध्यमातून किंवा गोशाळा संचालकांचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा आयोगाचा पण एक अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या माध्यमातून आपण त्याची सूचना देतो.
आणि ज्या गोशाळा पात्र असतील, पात्रतेचे निकष पूर्ण करत असतील, त्यांनी रीतसर अर्ज करून त्याची जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर त्याची स्क्रुटिनी, कागदपत्र व्यवस्थित असेल तर त्यांना आपण मंजुरात देऊन निधी त्यांना उपलब्ध करून देतो. बऱ्याचदा आता आपण असं बघतो की काही जणांना गोशाळा सुरू करायची असते, पण त्यांना त्याचा अनुभव नसतो, त्यांना माहीत नसतं कसं करायचं, काय करायचं. तर आपल्या या आयोगामार्फत आपण जे गोसंचालक आहेत त्यांना काही प्रशिक्षण वगैरे देतो का? नक्कीच. माहितीच्या अभावी अनेक गोशाळा संचालक सेवावृत्तीनं यापूर्वी काम करत होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्र गोसेवा आयोग पहिला असा आयोग आहे जो आपल्या आयोगामध्ये CSR घेऊ शकतो. देशातल्या अन्य कोणत्याही आयोगामध्ये ही तरतूद नाही. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट अशी केली की जे परिपोषणचं, जसं आता उल्लेख केला की एका गाईला एका दिवसाचा 100 रुपये खर्च येतो, आपण शासनाकडे ती मागणी केली आहे. शासनाने ती मागणी 100 रुपयाऐवजी 50 रुपये मंजूर केलेली आहे. म्हणजे एका, जसं लाडक्या बहिणीला आता आपण अनुदान देतो, तसंच आता महाराष्ट्रातल्या 3 वर्षावरील सर्व लाडक्या गाईंना अनुदान चालू झाले आहे. आणि 29 एप्रिलला ते आपण अनुदान गोशाळांच्या खात्यामध्ये DBT सिस्टमनी टाकलेलं, म्हणजे दिलं आहे. प्रशिक्षण हा फार महत्त्वाचा विषय होता, कारण अनेक गोशाळा संचालक गोशाळा ह्या ग्रामीण भागामध्ये होत्या. तर आयोगाने काय केलं की सर्वात पहिले महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे जर आपली गोशाळा नोंदणीकृत झाली तर काय काय डॉक्युमेंट पाहिजे, जसं नोंदणी प्रमाणपत्र असेल धर्मदाय आयुक्ताचं, त्याच्यानंतर धर्मदाय आयुक्ताचं नोंदणी प्रमाण असून चालणार नाही, त्यांना आयोगाकडे नोंदणी करावी लागेल. म्हणजे आम्ही त्यांना एक प्रमाणपत्र देतो की आयोगाकडे नोंदणीकृत झालेली आहे म्हणून. त्याच्यानंतर 12A, ATG, नीती आयोग, CSR1 आणि आपले डॉक्युमेंट कसे असायला पाहिजे. पोलीस स्टेशनमधून आलेला गोवंश जर आपण घेतला किंवा शेतकऱ्यांकडून जर आपण आपल्या गोशाळ्यामध्ये गोवंश घेतला तर त्याचं आवक जावक रजिस्टर असायला पाहिजे, मृत्यू रजिस्टर असायला पाहिजे. एखादा गोवंश जर मेला तर त्याचं विधिवत पोस्टमार्टम होऊन त्याची संख्या कमी झाली पाहिजे. त्याच्यानंतर सर्व पशुधनाचं इयर टॅगिंग आपण कंपल्सरी केलं आहे. इयर टॅगिंगचा अर्थ होतो त्यांच्या कानामध्ये बिल्ला. आणि या कानाच्या बिल्ल्यावरून 2 प्रकारचे फायदे होतात. एक तर अवैध गोवंश कटाईला जर जात असेल तर तो गोवंश कुणाचा आहे हा नेमका समजतो, लक्षात येतं. त्याच्यानंतर त्या गोवंशाची पूर्ण हिस्ट्री आमच्याकडे येते. म्हणजे त्याला व्हॅक्सिनेशन कधी करायचं, त्याला जंतनाशक कधी द्यायचं, त्याला लंपीसारखे जर डिसीज झाले तर काय करावं लागेल, हा रेकॉर्ड आमच्याकडे येतो. आणि महाराष्ट्रामधील गोधनाची संख्या आमच्या लक्षात येते. आणि अनुदान परिपोषणचं देताना आम्हाला ते मदत करते. त्यामुळे सर्व गोवंशाचं आपल्याला टॅगिंग करणं कंपल्सरी. ह्या सर्व बाबी आपण एकूण 34 जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून गोशाळा संचालकांना सांगितले आहे मागच्या आर्थिक वर्षामध्ये. खरं पाहिलं तर गाईचं मुख्य घर हे शेतकऱ्याचं अंगण आहे. बिलकुल. जोपर्यंत गाई शेतकऱ्याच्या घरी होत्या तोपर्यंत शेतकरी सुखी होता. शेतीमध्ये विषमुक्त अन्न गाईच्या शेणगोमूत्रापासून शेतीमध्ये टाकून तयार व्हायचं. आणि आपलं त्यामुळे विषमुक्त अन्न खाल्ल्यामुळे आपलं स्वास्थ्य जे आहे हे चांगलं राहायचं. आपण असं म्हणतो की आपले आजोबा पणजोबा 110 वर्ष 105 वर्ष जगले, तर त्याला कारण काय की त्याला त्यावेळेला आपल्याला विषमुक्त अन्न खायला मिळत होतं आणि त्याचा सकसपणा आपलं आजीवन स्वास्थ्य टिकून ठेवत होतं. त्यामुळे आयोगाने जिल्हा गोशाळा संचालकासोबतच तो महाराष्ट्रातल्या एकूण 220 तालुक्यामध्ये तालुकास्तरीय गो आधारित शेतीचं प्रशिक्षणसुद्धा आयोजित केलं आहे. या प्रशिक्षणामध्ये लाभार्थी कोण? तालुक्यातले गोशाळा संचालक, त्याच्यानंतर महिला बचत गटातील सदस्य, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक किंवा शेअर होल्डर, त्याच्यानंतर कृषी सखी आणि ज्यांना गो आधारित शेती करण्याची आवड आहे असे तालुक्यातले किमान 50 लोकांचं प्रशिक्षण आपण आयोगाच्या माध्यमातून एकूण 220 तालुक्यामध्ये आयोजित केलं. अच्छा. म्हणजेच साधारणतः या मागच्या आर्थिक वर्षामध्ये आपण 25,000 लोकांना, या सर्व जे पात्रतेचे निकष मी सांगितले त्या 25,000 लोकांना आपण गाय शेतकऱ्याच्या घरी जगली पाहिजे, गाईच्या शेणगोमूत्रावर मूल्यवर्धित
जे काही खतं असतील, कीटनाशक असतील, कीड नियंत्रक असतील, याचा उपयोग करून आपल्या जमिनीची मातीची उर्वरा क्षमता कशी टिकून ठेवायची आहे, जेणेकरून तिचं गाईचं विज्ञान त्यांना समजून सांगण्याचा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. मला वाटतं या फार कमी कालावधीमध्ये हे आयोगाची फार मोठी अचिव्हमेंट आहे. एक तर आपण तालुकास्तरीय गो आधारित शेतीचं प्रशिक्षण दिलं आणि जिल्हास्तरीय गोशाळा संचालकांना आयोगाकडे नोंदणी करण्यापासून त्यांच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे याविषयीचं प्रशिक्षण दिलं. तुम्ही सांगितलं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना प्रशिक्षण देणं हे खरोखर खूप मोठं काम आहे आणि तेही खूप कमी कालावधीमध्ये आपण करताय हे खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आत्ता जसं तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याच्या घरी गाय ही पाहिजे, तर गायींना जेव्हा आपण ठेवतो त्यावेळी त्यांना आपण चारा हे त्यांचं मुख्य खाद्य आहे, पण बऱ्याचदा चाऱ्याची देखील समस्या असते. तर ही समस्या कशी सोडवावी? महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून आमचा असा निरंतर प्रयत्न आहे की देशी गाईला जास्तीत जास्त हिरवं चारा कसा मिळेल. सध्या DPDC मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये चारा बियाणं उपलब्ध करून देण्याची योजना आहे. आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की चाऱ्याची जी ही योजना वैयक्तिक शेतकऱ्यांच्या लाभाची आहे त्याच्यामध्ये थोडीशी अट शिथिल करून त्या गोशाळा संचालकांना त्याच्यामध्ये प्राधान्य द्यावं. अनेक असे गवत आहेत, जसं जिंजू आहे, बरसीम आहे, अशा चांगल्या प्रतीचे गवताचे बियाणं आम्ही उपलब्ध करून देण्याचा त्यांना प्रयत्न करतोय. दुसरं, अनेक ठिकाणी शेतकरी काय करतात की पीक निघाल्यानंतर आपलं जे काही ॲग्रीवेस्ट राहते त्याला आग लावतात. माझ्या मते ते आग लावणं म्हणजे त्यांनी त्यांच्या भाग्याला आग लावणं आहे. त्याच्यामुळे तिथे माती निर्जीव होते आणि 1 ग्रॅम मातीमध्ये हजारो करोडो सूक्ष्मजीव असतात. ते सर्व जळून जातात आणि तिथली माती निरुपयोगी होते. त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही ते काडी कचरा जाळू नका, त्याचं डिकम्पोस्ट करा, जेणेकरून ते खताचं काम करेल. सोबतच ज्या व्हाईट कोल बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर त्याच्यावर पण आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे त्या दुष्काळी भाग म्हणजे चाऱ्याची टंचाई ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना कलेक्टरांना विनंती करून ते बंद कसं करता येईल किंवा त्याच्यावर आर्थिक निर्बंध लावले जेणेकरून ते बंद होईल. कारण गाईचं भोजन ते लोक हिरावून घेतात, त्यासाठी ती चेन पूर्ण नष्ट करण्याचं काम आम्ही करतोय. अच्छा, गाईला आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर याचा आता उपयोग काय, पुढे कसं त्याचा फायदा आहे? अनेक राज्यांमध्ये त्या राज्याचे प्राणी आहेत. जसं आपण राजस्थानचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये उंट हा प्राणी आहे. महाराष्ट्रामध्ये आपण देशी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. हा दर्जा देशी गाईचं धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व पाहता आपण तो दर्जा दिला आहे. हा दर्जा देऊन शेतकऱ्यांना गोधन किती महत्त्वाचं आहे हा सांगण्याचा आमचा उद्देश आहे. आणि तरीही जर कत्तल होत असेल, नियमानुसार तर बंदी आहे, पण तरीही लपून छपून जर कत्तल होत असेल तर आपण त्या कायद्यांना अजून कठोर करण्याचा प्रयत्न करतोय. जसं मकोकासारखे कायदे आपण आता या गोमाता राज्यमातेची मागणी केली. आता 1 एप्रिलला महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पुणे येथील कार्यालयामध्ये राज्यातले जेवढेही सेवाभावी वृत्तीनं कोर्ट केसेस लढणारे जे अधिवक्ता आहेत त्या अधिवक्त्याची एक बैठक घेतली आणि प्रचलित जे ॲनिमल क्रुएलिटी ॲक्ट आहे, ट्रान्सपोर्टेशन ॲक्ट आहे, गोवंश हत्याबंदी कायदा आहे आणि काही केंद्राचे कायदे आहेत, तर या कायद्यांना अजून कडक कसं करता येईल. कारण हे जे कायदे आहेत हे जुने कालबाह्य झालेले आहेत. याच्यामध्ये जे सजा देणारे जे काही रूल्स आहेत ते फार कमी आहेत, दंडाचे प्राविधान फार कमी आहेत. त्याच्यामुळे कदाचित गोवंश हत्या होत असेल तर ही हत्या थांबावी यासाठी कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर वचक आणण्यासाठी आपण त्याच्यावर आता संशोधन केलं. एक 6 वकिलांची आपण एक कोर कमिटी पॅनल बनवला आहे आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आपण लवकरच शासनाला हे सूचना देणार आहोत की कायद्यांमध्ये हा बदल करावा. जाता जाता आपल्या पशुपालक बंधूंना काय सांगाल? आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून जुन्या काळी एक म्हण होती, ज्याच्या घरी गाय त्याला कमी गाय. बिलकुल. किंवा ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गोधनाची संख्या ज्याच्याकडे जास्त होती त्याला आपण श्रीमंत समजत होतो आणि त्या श्रीमंतीमुळे आपण आपल्या मुलीचं लग्न
त्याच्या घरी किती गायी आहे, म्हणजे समोरच्याच्या घरी किती गायी आहे, आमच्या भाषेमध्ये त्याला खंडी म्हणतात. एका खंडीमध्ये 20 गोवंश येतो. तर त्याच्या घरी जास्त गायी असलं म्हणजे आपण त्याला श्रीमंत समजत होतो आणि ती श्रीमंतीची लक्षण पाहून आपण आपल्या मुलीचं लग्न त्याच्या समोरच्याच्या घरी करत होतो. गोधन हे म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून आपण असं म्हणतो की तिच्यामध्ये 33 करोड देवी देवता आहे. आता 33 करोड देवी देवता आहे याचा अर्थ ते देव मी बघितले नाही, आपणही बघितले नाही, परंतु 33 कोटी प्रकारचे फायदे आहे हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. बिलकुल. धार्मिक दृष्टिकोनातून गोमूत्राचे 4-5 आपण असे शिंतोडे शिंपडतो, घर पवित्र झालं समजतो. आज विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की गोमूत्र अर्क घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. गोमूत्राला अनेक पेटेंट मिळाले आहे, जे अँटी कॅन्सर आहे, अँटी फंगल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. गायीच्या शेणाने घर सारवलं तर 99% संसर्गजन्य बिमाऱ्या होत नाही. त्याच्यानंतर एखादा बीपीचा पेशंट, मायग्रेनचा पेशंट किंवा मानसिक तणाव असेल तर गायीच्या सानिध्यामध्ये जर त्यांनी काही वेळ घालवला तर त्याच्या त्या सर्व बिमाऱ्या कमी होतात. हे विदेशामध्ये संशोधन झालं आहे. याला काऊ कडलिंग म्हणतात. अनेक पाश्चात्य देशांमध्ये हा प्रयोग चालू आहे आणि तिथे त्याचे सकारात्मक रिझल्ट आहे. आज गायीच्या शेण गोमूत्रापासून 1000 उत्पादनं बनतात. दैनंदिन वापरणाऱ्या वस्तू, कॉस्मेटिक्स आहेत, काही औषधं आहेत, काही दररोज वापरणारे पदार्थ आहेत. तर हे सर्व पदार्थ आपण बनवू शकतो. मुख्य म्हणजे शेतीमध्ये त्याचा फार चांगला फायदा होतो. आज आपण यांत्रिकीकरणाच्या मागे लागलो आहे. यांत्रिकीकरणामुळे जमीन आपण नांगरणी ट्रॅक्टरद्वारे करतो. 6-7 टनाचा ट्रॅक्टर जेव्हा तो मातीवर चालतो, जमिनीवर चालतो, तर खरं नांगरणी होते का? त्यापूर्वी आपले जुने लोक किती हुशार होते की 4 बैली 6 बैली नांगर चालायचे आणि 1.5-2 फुटाखालची माती वर यायची आणि त्या मातीतले किडी आणि तण जे होते ते 40-45 डिग्रीच्या तापमानामध्ये नष्ट व्हायचे. आणि विशेष म्हणजे खर्च कमी, नाहीच्या बरोबर. खर्च एवढा कमी. आज तुम्ही शेतीची परिस्थिती बघा की खर्चिक शेती झाली आहे. कोणीही एखाद्या बेरोजगार युवकाला विचारलं की तू शेती करशील का, तो नाही म्हणतो. तर या सर्व बाबींचा आपण सारासार वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर शेती निश्चितच परवडते आणि गोधनाशिवाय भविष्यातली शेती अशक्य होईल असं मला वाटते. बिलकुल. एक अजून असा प्रश्न आला डोक्यात की आता आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य आहात, तर भविष्यात काही योजना आहेत का? नक्कीच. आपण शासनाला 20 कोटी रुपयाची गोमय मूल्यवर्धन नावाची योजनेचा प्रस्ताव दिला आहे. तो सध्या विचाराधीन आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की गाईच्या शेण गोमूत्रापासून 1000 उत्पादनं तयार होतात आणि आत्ताच आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 30 एप्रिलला गोमय उत्पाद विक्रय दिवससुद्धा साजरा केला आहे. बरं. मंत्रालयामध्ये आपण 30 स्टॉल लावले होते. अनेक लोकांना माहिती नाही की गाईच्या शेणापासून वीट तयार होते, गाईच्या शेणापासून प्लास्टर पण केल्या जाते, गाईच्या शेणापासून पेंट तयार होतो, गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक दिवे तयार होतात, गाईच्या शेणापासून मच्छर कॉईल तयार होते, धूपबत्ती तयार होते, फिनाईल तयार होते, भांडे धुण्याची पावडर गाईच्या शेणापासून तयार होते, चेहऱ्याला लावायचा फेसपॅक गाईच्या शेणापासून तयार होते, पेन, कागद, कपडा, आसन, अँटी रेडिएशन चिप अशा अनेक वस्तू गाईच्या शेणापासून तयार होतात. तर या गोमय मूल्यवर्धन योजनेमध्ये आपण गोशाळा ह्या सक्षम कशा होतील जेणेकरून त्यांना दान धर्मावर गोशाळा चालवण्याचं कामच पडू नये. खरं तर आपण गाईला गोमाता म्हणतो, आपण गाय सांभाळतो असं आपण म्हणतो, परंतु आपण गाय सांभाळत नाही, गाय आपल्याला सांभाळते. हे महाराष्ट्र गोसेवा आयोग गो विज्ञानाच्या माध्यमातून समजावून सांगत आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण, गोमय मूल्यवर्धन योजना, दरवर्षी अक्षय तृतीया निमित्त गोमय उत्पाद विक्रय दिवस आणि यापुढेही आपण शासकीय जेवढेही काही कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये ज्या दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आहेत त्या गोमय उत्पादनापासून तयार झालेल्या विकत घ्याव्या, ह्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून ही आपण शासनाला विनंती करणार आहोत. बिलकुल. आता म्हणजे 1 जूनला देखील द वर्ल्ड मिल्क डे होता, म्हणजे जागतिक दूध दिवस 1 जून या दिवशी जो आहे तो साजरा होत असतो. तर दूध म्हणजे गाईचं दूध तर हे अतिशय अमृतासारखं आहे हेही आपण मानतोच. नक्कीच. गाईचं दूध हे अनेक पद्धतीनं फायदेमंद आहे. भारतातल्या अशा काही ब्रीड आहेत ज्या जवळपास 20-20, 30-30 लिटर दूध एका वेळेला देतात जर तिचं चांगलं पालनपोषण आणि चाऱ्याची व्यवस्था जर केली तर. साहिवाल आहे पंजाबची, थारपारकर आहे जैसलमेर राजस्थानची, गीर आहे काठियावाड गुजरातची,
एवढं जाऊ द्या, आपल्या विदर्भातली गवळाऊ गाय आहे. हो. माझा अनुभव सांगतो. मी दररोज तिला घरच्या सदस्याप्रमाणे तिचं पालनपोषण करतो. माझ्या घरी 3.5 ते 4 लिटर एका वेळेला दूध देते. शेतकऱ्यांचं काय होते की म्हणजे कडबा कुटार त्याला द्यायचा गाईला आणि तिच्याकडून अपेक्षा करायची 5 लिटर दुधाची. कसं शक्य होईल? जोपर्यंत आपण तिच्या पालनपोषणावर ध्यान देणार नाही तोपर्यंत आपल्याला ती दूध देणार नाही. आणि गाईचं दूध तर अमृत आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. प्रश्नच नाही. उद्धवजी, आता तुम्ही जसं सांगितलं की तुमच्याकडे जी गाय आहे ती 3-3.5 लिटर दूध देते, पण आता बघा ना, आता बऱ्याचदा असं बघितलं जातं की आता पहिल्यासारखं जे ब्रीड आहे किंवा ज्या गायी पूर्वी असायच्या तशा आता नाही आहेत किंवा खूप कमी दिसतात. तर याच्यासाठी काय करता येईल मग? देशी गोवंशाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आपण विशेष प्रयत्न नाही केला, परंतु आयोगाच्या माध्यमातून आपण एक योजना अशी आणतोय की गोशाळेमधील गायींचा भ्रूण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम दाई गाई म्हणून वापरास आपण मान्यता देत आहोत, ज्याच्यामध्ये गोशाळेमधील भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रमाअंतर्गत जी एक संस्था आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची आहे ती, भ्रूण प्रत्यारोपण प्रायोगिक तत्वावर आपण 2 ठिकाणी सुरू पण केलं आहे. ETIVE लॅब पुणे यांच्या तांत्रिक सहकार्याने व माननीय आयुक्त पशुसंवर्धन यांच्या संकल्पनेतून आपण तो एक दाई गाई म्हणून प्रयोग केला, जेणेकरून आपल्याला चांगल्या दूध देणाऱ्या ब्रीड मिळतील. हो. आणि बोवाईन ब्रीडिंग ॲक्ट पण एक महाराष्ट्रामध्ये आहे, कदाचित सर्वांना माहिती नसेल. बोवाईन ब्रीडिंग ॲक्टमध्ये काय आहे की आतापर्यंत आपल्याला पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक जर्सी, होलेस्टीन किंवा विदेशी नसलचं सिमेंट मिळत होतं, परंतु आता जर पशुपालकांनी मागणी केली तर पशुचिकित्सक आपल्याला ज्या ब्रीडचं, देशी ब्रीडचं, त्या ब्रीडचं आपल्याला सिमेंट उपलब्ध करून देतील. तर हा एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेला आहे. बरं. उद्धवजी, आता बऱ्याचदा ना GO10 बद्दलही ऐकू येते, तर आता हे GO10 काय आहे त्याबद्दल सांगा. नक्कीच. आयोगाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही एक टार्गेट फिक्स केलं आहे की देशी गाईचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त आपल्याला एका विषयावर चिंतन करून चालणार नाही. तर आम्ही एकूण 10 बिंदू त्याचे निवडले. त्या 10 बिंदूंमध्ये गोसंगोपन आहे, गोसंवर्धन आहे, गोसंरक्षण आहे, गोमय मूल्यवर्धन आहे, गोशाळा आहे, गोरक्षक आहेत, गोपालक आहेत, गो आधारित शेती आहे, गो साक्षरता आहे, गो पर्यटन आहे. आता या 10 विषयांवर जर बोलायचं तर सविस्तर फार वेळ लागेल, परंतु या 10 मुद्द्यांवर आम्ही एक टार्गेट ठेवून काम करतोय. म्हणजे GO10 म्हणजे हे 10 वेगवेगळे मुद्दे आहेत. जाता जाता सांगेल, गौमाता अपने देश का धर्मशास्त्र है, देश का अर्थशास्त्र है, देश का कृषि शास्त्र है, देश का समाजशास्त्र है, देश का विज्ञान शास्त्र है, देश का आरोग्य शास्त्र है, देश का पर्यावरण शास्त्र है, देश का अध्यात्म शास्त्र है, गौ माता स्नेह की सरिता है, गौ माता करुणा का काव्य है, गौ माता वात्सल्य का मंदिर है. हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपल्या इथे फार लांब नाही, कुसुंब्याला, जळगावला गोशाळा आहे, अहिंसा तीर्थला आपण कधी भेट द्या. गाईचं खरंच आपल्याला धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व समजेल. उद्धवजी, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली आहे, पशुपालक बंधूंना दिली आहे, त्यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं कार्य आणि उद्दिष्ट याविषयी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य श्री उद्धव नेरकर यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे गीत. तीन लोक में पूजे
सेवक गोपालक बनकर यथाशक्ति सेवार्पण कर श्रद्धा से जो चरणों में है झुक जाता गौ माता का सेवक प्रभु को है भाता गौ माता का सेवक प्रभु को है भाता देवी देवता करें बड़ाई महिमा गोविंद ने भी गाई देवी देवता करें बड़ाई महिमा गोविंद ने भी गाई सत्य जानिए गो माता भव भय त्राता गौ माता का सेवक प्रभु को है भाता गौ माता का सेवक प्रभु को है भाता गौ माता का सेवक प्रभु को है भाता देव हो दानव हो या मानस सकल सृष्टि की ये है पालक देव हो दानव हो या मानस सकल सृष्टि की ये है पालक करे जो सेवा बड़ भागी भव तर जाता गौ माता का सेवक प्रभु को है भाता गौ माता का सेवक प्रभु को है भाता अरे गौ माता का सेवक प्रभु को है भाता आणि याचबरोबर आजचा आपला शेतशिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
300.5 अर्थात 963 किलो हर्ट्झवरून आम्ही बोलत आहोत. हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं कार्य आणि उद्दिष्ट याविषयी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य श्री उद्धव नेरकर यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. मंडळी, गाईला आपल्या समाजामध्ये आपण मातेचा मान देतो. गाय ही आपल्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण जाणतोच आणि त्यामुळे तिला मातेचा दर्जा आपण दिलेला आहे. नुकतंच देशी गोवंशाला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. गाईला जरी आपण गोमाता समजत असलो तरी आजही बऱ्याच ठिकाणी गोहत्येचं प्रमाण हे बरंच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी गोहत्येविरुद्ध कडक कायदा करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र गोसेवा आयोगाने केलाय. या गोसेवा आयोगाचं काय उद्दिष्ट आहे